इथं सेल लागलाय हेल्मेट बॅगचा. सूट काय त्याला माहिती नाही, तुला भेटलं बोर्ड आहे. चांगली गोष्ट आहे ना, तो बघ ढुरासारखा घुरतो. तो काकांनी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय अग्रकुल सर्वांना. तर आता सकाळचे वाजलेत 3:15 आणि आम्ही चाललो आहे कोरीगड पाहण्यासाठी. आणि आम्ही सर्व रायडर्स नवीन एकमेकाला कधी भेटलो नाही, तर आज फर्स्ट टाईम भेटणार आहोत. नवीन ग्रुप आहे, तर मी जॉईन होणार आहे त्यांना आज. तसं निघतो आता. निघतो आता पार्किंगमधून. तोपर्यंत सेटअप फ्रंटनं ठेवतो. मित्रांनो, तर रात्रीच्या किती वाजलं, 3:24ला आता घरातनं निघालो आहे. बजरंगबली की जय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, जय गलवा. तर रोडला कोणच नाही, फक्त एक माणूस आहे आता आणि बाकी सर्व कुत्रेच कुत्रे आहेत. या मायला नुसतं बा 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 करतात. हां, तर बाकीचे पण निघले असतील आता. निघले असतील घरा. कोण मुंबईवरून येणार आहेत, तर कोणी कल्याण डोंबिवलीचे, म्हणजे असे वेगवेगळे ठिकाणं आहेत रायडर. तर आम्ही ॲक्च्युली होतो दुसऱ्या ग्रुपमध्ये, पण त्या ग्रुपची राईड कॅन्सल झाली म्हणून आम्ही एक दर्श करून मुलगा आहे, त्याने मग हे कनेक्ट केलं दुसऱ्या रायडरांना. काय संडेला जर ती कॅन्सल झाली तर आपण जाऊया. मग आता आम्ही निघालो आहे कोरीगड राईडसाठी. आणि मग याच्यानंतर ही सक्सेस आमची झाली राईड. मग प्रत्येक रविवारी संडेला करणार आहोत राईड आम्ही. जर कोणाला जॉईंट व्हायचं असेल तर मला इन्स्टाला मेसेज करा आणि तुम्ही पण जॉईंट होऊ शकता आमच्यासोबत. तर बघूया, सर्व अनोळखी आहेत, एकमेकाला कधी भेटले नाही. आता बाकीचे 2-3 जण असतील ओळखीचे, पण बाकी अनोळखी आहेत. तर पहिल्यांदा भेटणार आहोत आम्ही एकमेकाला. तर बघूया. तर ते मला बोलले ते लीड करायला का तू लीड कर. तर मी मग त्यांना बोललो कोण जर गेला असेल कोरीगडला याच्या पहिला कधी, त्याला बोलला लीड करायला. मग तो काय नाव पण मी विसरलो त्या मुलाचं. मग त्याला बोलले तू लीड कर, मी तुझ्या पाठी राहीन. आणि दर्शला बोलले तू टेल कर. अयो स्पीड ब्रेकर, वा 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 वा, वांदा नाही. बाईक त्याच्या टीचरचे स्पीड ब्रेकरशी काही फरक पडणार आहे का. आता बघता नाक्यावर पोचलो. आता हेल्मेट सेटअपवर येऊया. बाय. आता हेल्मेट सेटअपवर आलो आहे. तर व्ह्यू कसा आहे तो माहिती नाही, कारण की अंधारच आहे. थोडा 1-1.5 तासात आता आपले सुरेश देवता येतील वर. तर व्ह्यू अँगल कसा आहे माहिती नाही आता हेल्मेट सेटअपचा. ते आता कलंबोलीला पोचल्यावर चेक करेन, कारण की आमचा मीटअप पॉईंट कलंबोलीला आहे. पेट्रोल पंप, इंडियन ऑइल पेट्रोल पंपजवळ. बाकी तयारी तर सर्वांचीच झाली असेल, कारण की खूप एक्साईट होते या राईडसाठी. आणि ही राईड सक्सेस झाली का मग प्रत्येक संडेला जाणार आहोत आम्ही. आणि मग पुढच्या वर्षी आमची लडाखची प्लॅनिंग चालू आहे सर्वांची. रोहित. तर मित्रांनो,
इंडियन पेट्रोल पंपजवळ पोचलो. इंडियन ऑइल पेट्रोल पंपजवळ पोचलो. इथं आमचा मीटअप पॉईंट आहे. परफेक्ट 40 मिनटात पोचलो. जर असं कधी 4 व्हीलर घेऊन किंवा बाईक पण घेऊन येतो 10च्या नंतर किंवा 11च्या नंतर, तेव्हा पण 1 तास जास्त जातो इथपर्यंत पोचायला. कारण की आदईला आम्ही येतच असतो ना, विकी शेलकीच्या इथं मित्र आहे आपला तो. तर अजय आणि मी पहिला मी पोचलो. मी फ्यूल वगैरे करून घेतला बाईकमध्ये. मग अजय आला. अजय आता HP पेट्रोल पंपला गेला आहे. मी ते इंडियन ऑइललाच करून घेतला पेट्रोल चेंज. तर अजय गेला. आता बाकीचे असतेच ते येतात. ते मी वेट करतो इथं रोडलाच, म्हणजे समोरच राहतो, म्हणजे दिसलो का थांबतील ते पण येणार आहे. चला आल्यावर त्या सर्वांशी आपण भेटूया. याला माहिती आहे कुठे गेला अजय. अजय कुठे गेला. अजय करतो लिडिंग. चला आता इकडनं निघतो मित्रांनो. बोलण्यानं ओळख नाही झाली कोणाशी. काढू चला आता निघालो इकडनं इंडियन ऑइल पेट्रोल पंपच्या इकडनं. तर एक लोणावल्याला स्टॉप घेऊ फक्त, कारण की सर्व जमा होता टाईम गेला. तरी निघायचा होता लवकर 4:30 का 4:40लाच. तरी 5:15 वाजलेच निघता आम्हाला. तसं काही टेन्शन नाही. 7 वाजेपर्यंत पोचू आम्ही आरामात. तर इकडनं काहीतरी 75 का 76 किलोमीटर होता कोरीगड. तर हा डिस्टन्स कापण्यासाठी 2 तास बस होतील. 1.5 ते 2 तास आरामात गेलो तरी 2 तास लागतील. नमस्कार मित्रांनो. तर आम्ही आता लोणावळा स्टेशनच्या बाजूला थांबलो आहे. आमचा एक मित्र राईड घ्यायचा तर स्ट्रेट सरळच निघून गेला. आता आम्ही त्याला इथे थांबलो स्टेशनजवळ. आता तो कधी येतो काय माहीत, तर किती टाईम लागतो. तर झाले आम्हाला 10 मिनटं थांबून. व्ह्यूची मजा येते. व्ह्यूची ए भाई नाश्ता करायला इथंच बसलेत. तर आम्ही आता थांबलो इथं लोणावळ्याच्या पुढे नाश्ता करायला. आमचे बाईकचं लाईन अप. वडापाव नमस्कार मित्रांनो. आमचा आता वडापाव वगैरे खाऊन झाला निघालो आता. आणि आम्हाला ना चुना लावलाय वडापाव म्हणून. ऍक्च्युली 20 रुपये 15-20 रुपयाचा वडापाव 30 रुपयाला लावलाय आम्हाला. मजा आली. अजय राहुल इंट्रो करा. यश भाऊस तू रॉने. आता याचे नाव सांग. एवढं भारी वारा. फुल थंडी. ठाण्यात नुसतं हिट. वडापाव वगैरे खाऊन निघालो. आता इकडनं फोटो वगैरे काढून निघालो. असं वाटतं ना हिमाचलमध्ये आलं असं वाटतं. फील एकदम महाराष्ट्राचा हिमाचल, सह्याद्रीच्या पर्वतरांगा. आयुष्यपत धुका बघा. मला तर समोरचं काहीच दिसत नाही. आता तुम्हाला कॅमेऱ्याने दिसत असेल तर माहिती नाही, पण धुका बघा. काय धुका आहे यार, खतरनाक ऑसम. आमचं रायडर्स गडी थांबलेन. आया जन्नत भाई जन्नत. एक नंबर सीन है यार, एक नंबर.
महाराष्ट्र सरकारला विनंती आहे रे, बस झाला डेव्हलपमेंट महाराष्ट्रात, नका पर्यावरणाची वाट लावू यार. आपला किती महाराष्ट्र चांगला होता नेचरच्या बाबतीत, म्हणून बाहेरनं लोक यायला लागली. पण आता लोक पण आती यायला लागले महाराष्ट्रात राहायला, स्वतःचे राज्य सोडून. आणि आमच्या महाराष्ट्र भरत घेतला नुसता. आणि त्या लालचमध्ये नेते लोक पण बिल्डरांना परमिशन देतात बिल्डिंग बांधायला. तर मी तर देवाला सांगेन आणि नेत्यांना सांगता यार, नका परमिशन देऊ यार. आपला महाराष्ट्र खूप चांगला आहे यार, भारी आहे. उलट पर्यावरण काय त्याला टुरिझम कसा वाढेल ना त्याच्याकडे लक्ष द्या. उलटा कमसे कम स्थानिक मराठी लोकांना एक रोजगार भेटेल टुरिझमच्या नावाने. खतरनाक व्ह्यू आहे यार, खतरनाक. या ऐसे सिनेला जाम, मला तर जाम भारी वाटतं की ऐसे रोडांच्या मध्येशी जावाला. आजूबाजूचे अख्खा रोड झाडांशी घेरले, या मधीनशी एक रोड. आपण चालले मस्त बाईक व एकदम सुकून भेटते. कंचच जैसे नजर बघता ना, कंचच गोष्टी तिची आठवण नाही येत. आता गाडी पार्किंग करतो मस्तपैकी आणि मग इकडनं वाटते गड आहे आता, कोरीगड. तर गाडी एकदम जागा बघून लावायला गेली. तर इथं लावली होती पार्किंगला मी गाडी, पण तो पार्किंगवाला बोलला का तिकडे लावा. तिथं जागा आहे, तिथं म्हणजे बॅग आणि हेल्मेट वगैरे ठेवायला भेटेल. म्हणजे हातात वजा नाही काय जाणार. 50 रुपये एका बाईकचे पार्किंगचे. इथं आता आम्ही बाईक लावल्यास आमच्या लाईनेस. तर इकडनं अजून आम्हाला 1-1.5 तास ट्रेकिंग करत जायचं आहे चालत गडावर. बाकीचे तिथं आहेत, बॅग वगैरे ठेवून. इथं सेल लागलाय हेल्मेट बॅगचा, कोणाला पाहिजे असेल DM करा. हा स्पेशल एडिशन आहे, तर याचे थोडे जास्त लागतील पैसे. तर जॅकेट फ्री असेल त्याच्यावर. ठेवा तर तुझ्यावर ठेवते. एका पावतीवर 1 करोडचा खजाना आहे. 7 करोडचे तिकीट आहे. पिक्चर बघायचं. आता आम्ही कुठनं चाललोय बघा. याची काय ट्रेकिंग साठी काठी बघतो. केदारनाथला चाललोय काय बघा. जंगल सफारी आमच्या चालू आहे कोरीगड वर जाण्यासाठी. ड्रोन कुणापाशी? ड्रोन वाला तो बघ, पहिलाच फ्रंटला आहे बघ. ड्रोन आई बघा, वाट बघा तुम्ही फक्त, कणशी कणशी चालले. बाईक राईड प्लस ऍडव्हेंचर. यस भावांनो. अरे बॅटरी गेली बाबा पडलो. नाही कितना हुआ है? खत्म. क्या होत गया? नहीं स्क्रीन बंद हुआ. नाही स्क्रीन बंद होत. शोध चालू आहे. भावांनो, तुम्ही सांगा कमेंट मध्ये हे काय फ्रूट आहे सांगा. आताच अफजल खानाला मारलं, ह्यानंच मारलं होतं मी. अफजल खानला गुचक्या लागतोय. अरे तो तर मेलाय ना. नरकान पण लागत असेल त्याला. भाई थकला. अफजल खानाची वाट बघतोय कधी येतो. बाय बाय.
असे मित्र पाहिजे राईडला, फुल हसत फुल एन्जॉय करत. वाटतं दिसतं इथं. किती खाली गेला ना तो. आधे इधर चलो. ए, इकडची वाट आहे. वाघाने डरकाली फोडली तर पळायला लागल. अरे बघा कणशी चालले हो. वाकत चालले एकदम जाम मज्जा. बाबा मच्छर बघ एवढं डेंजर. पला मच्छर. रोण्या थकला, कमरेवर हात दिलं रोण्याने. बाबा ते फिरतात वाटते गोल गोल. बरेच दिवसांशी ॲडव्हेंचर करता. पहिले जाम आमच्याकडे शेता होती, डेव्हलप नव्हता. तो आम्ही रोज असा डोंगरी बिंगरीन फिरायचो आंबे खायला. म्हणजे रानमेवा जो बोलतात ना ते खायला असाच आम्ही जंगलात फिरायचो आमच्याकडं. पण डेव्हलप आला राक्षस रूपी. पूर्ण आमची जंगल खाली, झाडं खाली वाट लावून गेला निसर्गाची. अजूनपर्यंत वाट लावायला बी चालू आहे सरकारच्या आशीर्वादाने. मित्र सांगे तुम्ही लोणावलेला येत असणार ना, एकदा तरी कोरीगड करा. आम्ही अजून गेलो नाही वरती, पण आम्ही आलोय. ए कुठं गेलं वगैरे रस्ता कसे ते एकदा करा. ॲडव्हेंचर आहे यार, आयुष्य जगावं माणसाने एकदा तरी. किती टेन्शन असलं तरी मस्त चाललोय. थंडावा आहे म्हणून काय वाटत नाही. थकलो असं नाही, पण थंडावा मुला काय वाटत नाही. गणपती बाप्पाची बघा किती मस्त मूर्ती कोरली दगडात. गाड्या पण येतात गडाच्या पायथ्यापर्यंत. कोराई गड किल्ला आता पोचलो आम्ही. ह्या पायऱ्या इकडनं चालू. हे आपले बसलेत रायडर, बाकीचे वरती गेलेत. गाडी पण येतो इथपर्यंत, पण आम्ही आलो ॲडव्हेंचर करतो. जंगलातनं फिरत आलो पायवाटेने एकदम झाडा झुडपातून. तर पाणी पितो थोडा, 5 मिनटं इथं बसतो आणि वरती चढतो. कारण की बाकी 10 मिनटं झाली वरती चढून. ऊन पण वाढलंय. स्पेशल रोण्या मित्र आले कोकणवरून. आपले भाव आले पुण्यावरनं. लिंबू पाणी. तुम्ही कधी येत आहे? ग्रुप अध्यक्ष कोऑर्डिनेटर मॅन. आले पाहुणे आले. आज कष्ट करून आले ते. पब्लिक आली पब्लिक आली. फुल थकत आलेत लोक आपली. आणि फ्रूट आणले. या खायला. फ्रूट ना खूप गोड आहे. असं करायचं. फ्रूट काय ते माहिती नाही. तुला भेटलं गोड आहे. कुठल्या युगात गेल्यासारखं वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा. काय काका हे पण? हा ना, घरी पोहोचे. बाबा याने पिला. जाम गोड आहे. काय काकाने फेकला तो चक्कर येईल आता. जनावरा खातात फळ ती खालेन. असं बोला ते फळ खाल्लं. आता काय होते बघू. बाबा हे फेस निघायला लागला. गुरल्याकर
लिंबू पाणी थंडगार वाले बिस्टरी वाले ये मॅगी वाले 30 रुपयाला एक मॅगी. बघा मित्रांनो, हे कोरीगडचा इतिहास आहे. थोडा व्हिडिओ जास्त घेतो, मग तुम्ही पॉज करून वाचा या गडाचा इतिहास. दिसेल दिसेल. जरा दिसला पाहिजे याचा पुढच्या राईड मध्ये फळ खायला त्याने रानटी फळ. भाईने जनावरांचं फल खाले तो सांगते दुसऱ्याला खाऊन फेस आणतो तोंडांशी. चांगली गोष्ट आहे ना. तो बघ ढुरासारखा घुरतो. तो काकाने सांगितलं फक्त फेस येतो, तो कुठनं येतो तर काकाने सांगितलं नाही. टेन्शन यायला लागलं. आता आपण ते चेक करू. मला पण लय भारी. लय भारी. यार ड्रोन काय आहे? दमने वाले को ड्रोन का सहारा. यार ड्रोन कुठे आहे? वरी गाइस, अगर तुम भी आ गए तो एक वाला ऐसा दोस्त लेके आओ जो ड्रोन लेके आए. अरे मॉर्निंग जास्त आवाज येतो त्याच्यासाठी. शहराचा कंटाळा आला, आता हे घर आहेच बसवायला लागेल परमिशन घेऊन मस्त पैकी जंगलान. गणपती बाप्पा मोरे. तुम्ही अर्धा गट चढल्यानंतर इथे तुम्हाला गणपती बाप्पाचं मंदिर भेटेल छोटा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय. ए गोलेंड्या. हे बघा आमचे गाडी थकून बसलेत, सर्व दमलेत. गप्पा गोष्टी चालू झाल्या. मस्त गप्पा मारत बसलेत मस्त पैकी. ते आम्ही ना ते घरं दिसतात का ते आजच्या पण एकदम पूर्ण चालत आलोय आम्ही. म्हणजे गडाच्या पाठीमागून आलोय आम्ही. हो तिकडनं जी घरं तुम्हाला दाखवली ना त्याच्या पण पाठीमागून आलोय आम्ही. चढलोय. थांबा आपण 26 अल्ट्राने झूम करून बघूया. वा एक नंबर बंगला आहे. बंगला सारखा पॅलेस सारखा आहे. हे बघ ना मस्त वाटतं एक नंबर. तिकडच्याला व्ह्यू पण दिसतो सर याचा. आता आम्ही गणेश दरवाजाजवळ पोहोचलोय. अरे पायऱ्या आहेत म्हणून. बिना पायऱ्या असतं ना एवढं नसतं. हे बघा किल्ल्याच्या दरवाजाजवळ पोहोचलो म्हणजे तर थोडा बरोडला हवा पण मस्त थंडगार सुटले. ते बरोडला या साईडला बरं आहे, ऊन नाही म्हणजे पण सावलीच आहे पूर्ण. पाऊस पडतो काय असं वाटत होतं. सकाळी थोडा टिबलत होता पण नाही पडला. आता असं पाऊस पडेल पण नाही पडला. एकदम सावली आहे आणि काले ढग आहे थोडे. हे बघा आमच्या घामाचा पाऊस पडला लय मोठा. काय करायचं. एन्शियन मिला थोडं चालत ते. अरे अजून शिड्या जीव गेला आहे. या शिड्या चढायच्या. चला तर जाऊ खाली परत. भाई सांगते नको. त्याला वाटलं दरवाजा दिसला पोचलो त्यांनी सिड्या बघित नाही तर डायरेक्ट तोंडात अजून सिड्या आहेत. चला आता गडाच्या आतमध्ये चाललो. हे ओरिजिनल सिड्या बाई. हे बघ अजून काय. पोचलो कोरीगडावर. एकदम सिंपलच आहे गड.
फक्त तटबंदी बांधली आहे. एक तलाव आहे गाडा आणि मंदिर आहे आणि या तोफा आहेत. मामाने मस्त लिंबू सरबत बनवत घेतले. 30 रुपये ग्लास, एकदम स्पेशल कडक एनर्जी. मामा तरी गावात किती किलोमीटर येता तुम्ही? तरी किती किलोमीटर? 5-7 जास्त. मामा खूप मेहनत करून येतात. 10-12 किलोमीटर चालत एवढा सामान घेऊन येतात. म्हणून भाव करू नका. 30 रुपये मेहनतीचे घेतात काका. मेहनतीचे घेतात पैसे, मेहनतीचे. बाकी मेंबर्स आपले बसलेत पाठीमागे मस्त. आम्ही आता लिंबू सरबत बनवत घेतले. तुम्ही एवढा वरती येता. आता आम्ही चढून आलो, आम्हाला माहिती आहे गड किती वरती आहे. 630 पायऱ्या चढणं म्हणजे खाऊ काम नाही या वयात. तरी किती आहे? 70-65 वय. हा 60 आहे का? मला मी तर 70 बोललो. आमचा ढिपशा बघा 15 मिनिटात चढला. 2 बॉटल पिले त्याने. तो ढेव काय काय गेला काय? अरे ते तुझे पाणी म्हणून मी पिली साल्या. हा इकडं आहे का? बघ इकडं मी याला शोधतो. त्याने दुसऱ्याची पाणी पिले बॉटल. याला चैनच परत नाही. तर कोण झोपले त्याला होतं मदतच करून येऊ. मला सांगा, जर कोणी फॉरेनर वगैरे असेल, समथिंग असं वाटतंय तिच्याकडे बघून, जर तिला काय झालं असेल नंतर इंडियाच्या बाहेर गेल्यानंतर ती काय बोलणार? मला इंडियाच्या लोकांनी बघितलं बट कोणी विचारलंच नाही. आमचा ड्रोनवाला मॅन शॉर्ट टाकतो नंतर. चुकीचं नाही आहे. नंतर दादाच्या व्हिडिओ मध्ये भेटून जातील. करू. पहिलाच लॉक करतो एवढा पब्लिक समोर, नाही तर माझा आणि ह्याचा लडाखला- दोघांचा सोबत येणार आहे. आता आम्ही दोघं युट्यूबर बनणार आहेत. हा तू बनव ना. तू बनवलेत नाही. अरे मी बनवलेत. कुठं छोटे बनवलेत? छोटे बनवलेत. छोटे छोटे नाही, मोठे मोठे बनव. 50 मिनिटात झाली पाहिजे. हा, ठीक बघू आहे ना. नसं बघू. हे बघ, एक आठवण. दाखवतायत मागून. सरक ना बाजूला. एक आठवण आपली. एक मज्जा केली आपण येऊन राईडला. हा ना भावा, असं तेल- पहिल्यांदा सर्व तू तेल भेटलं. अनवल की शोधतो. नाही रे बाबा ते. असं काय नको. सर्व अनोळखी आहोत आम्ही. पण असं वाटत नाही का पहिल्यांदा भेटतो आम्ही. खूप मज्जा कोणच करतोय. ओळखीचे नाही. 14 जण टोटल सर्व पहिल्यांदा भेटलोय. फुल आणि मज्जा plan चालू आहे. नव्हता. एन्जॉय एकदम. बाईक राईडचा प्लॅन होता तर ते खूप मोठी ती कहाणी आहे त्याच्या मागची. आता संडे टू संडे पण करणार आम्ही छोट्या मोठ्या. आणि पुढच्या वर्षी लडाखची प्लॅनिंग चालू आहे. कोणाला यायचं असेल तर या आमच्या मी सोबत. जॉईन करणार फुल आहे. मज्जा करणारी आहेत मुलं. म्हणजे बोर अजिबात तुम्हाला कंटाळा येणार नाही राईडला. हम्म. येताना अरे मला चुकले पण पुण्याचा जास्त जो entertainment घाट आहे ना झालं, आपला, असं नाही तो की काटायचं फक्त म्हणलं की ride असं करून. जीवावर यायचं. गाडी कधी संपते असं वाटायचं. लोणावळा खंडाळा कधी येतो. आज असं झालं मी कधी पोहोचलो हेच नाही समजलं. त्याच्यात आमचा एक बायकर एवढा फास्ट होता नाही की असं प्लेन सारखा डायरेक्ट टोल नाका घातला त्याच्यामधून भाऊने. एक जण आम्हाला लोणावळ्यामधून टायगर पॉइंटच्या इथून घुसायचं होतं, पण एक जण एवढा हुशार निघाला की तो पूर्ण लोणावळा क्रॉस करून कुठे गेला रे? हायवेला. हायवेला टोल नाक्याला हायवेच्या गेला. टोल नाक्याला. टोल नाक्याला गेला आणि 20 मिनिटामध्ये रिटर्न पण आला. भाई प्रसाद वाटते मला. बघ, काजू काजू या बघू दे. खावा ना. कसं आहे? हे बघ, 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 बघ. अरे ओरिजिनल आहे. कोण आहे? लिंबू पाणी. हे झाले का सगळे? या लिंबू पाणी पिया. कोण बाकी? तू बाकी? ह्याच्यात एक कमी आहे यार. पोचाय साधा. सर्व आता एनर्जी घेत आहेत. झाले सगळे. संपले. अरे बोल. अंकल दिलं तर सगळ्यांना द्यायचं, नाही तर असं अन्याय नसतो करायचा. चुकीचं आहे. बरोबर आहे का ना? तुला काका काठीशी मारीला मस्ती करते. ते 30 चे 60 घेतील तुझ्याकडनं मग. काका ते बैलांना मारायची पराठी माहिती आहे का? ते आहे का? मळ्यात करतो. याला डिस्काउंट पाहिजे. मारुती मरगळे काकाचा हॉटेल पण आहे. तुमचाच आहे का काका हॉटेल? हॉटेल तुमचाच का? नाही आपलंच आहे. मामाचं हॉटेल. मामाचं नाव विचारा. सुभाष लक्ष्मण दळवी कोरेगडे. एक नंबर. पण मामा माझ्यावर खूप चिडले होते. मामांना बोललो की मला असंच एक पाणी बॉटल द्या फ्री मध्ये, कारण आम्ही कॅमेऱ्यानं शूट करत होतो. पण मामा बोलले
चला मामा, बाय बाय मामा. भारी वाटला, मस्त तुम्ही आणि एकदम मस्ती वाले. चला मामा. चला मामा, आमच्या गावी आले ना मी असंच लिंबू सरबत देतो, पैसे नाही घेणार तुमच्याकडे. बरोबर आहे. हा. अरे एवढं कसं मिळत आहे? हा, समजू शकतो मामा. चला आता फक्त चला मजुरीचे पैसे. आता गड उतरायला चालू करतो आणि खालती पहिले हॉटेल बघतो जेवायला. आता आम्ही झेंडा बुरुज वर आहे. यो भाई का ऐकीने. झुंजून अवघ्यासी मारावे, शिवरायांची सलगी देणे, ऐसी असे सकल सुखांचा केला त्याग, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, वंदे मातरम. गणपती बाप्पा मोरया. मला एक समजत नाही, आपली लोक कधी सुधारायची, कधी आपली लोकांना सुधारायची कधी बोला. 20 ग्रॅमची बाटली रिटर्न घेऊन नाही जाऊ शकत तुम्ही पाणी पिल्यानंतर. लाज वाटली पाहिजे. हा ना, थोडासा जो शरम आणायचा आहे ना. आपल्या महाराजांनी माऊल्याने आपल्यासाठी लढले, रक्त सांडला त्या किल्ल्यांसाठी. ते गड पण एवढे घाण करून ठेवलेत ना लोकांनी. तुम्ही 20 ग्रॅमची बाटली नाही रिटर्न घेऊन जाऊ शकत, कारण तो फेमस आहे ना म्हणून. रायगडला तर याच्यापेक्षा डबल घाण. तर मी सांगतो, जर तुम्ही घेऊन येता ना प्लास्टिक बाटली वगैरे, ते रिटर्न घेऊन जा ना. हात काय जड होतात का तुमचे घेऊन जायला? हा हाय त्याचे टाकेत. दादा सांगते पाण्यान काहीतरी आहे टाकीन पटकन चल. हे बघा, या टाकीत पाणी आहे आणि ते आदेवगर गेलो होतो ना आम्ही अगोदर, त्याच्यात पण पाणी आहे. त्यांची गोष्टीला लाजायचं नाही. मी बघ भाई, मी एवढा शिकलोय, बरंच शिकलोय. प्लस मी बँजो ब्रास बँड वगैरे आपलं बँड चालू होतं. माझं काम काय, मी आमच्या एरियात झाडू मारतो, पालिकेत कामाला. लाजायचं काय, एवढा शिकून पण मी झाडू मारतो. मी जेव्हा कामाला लागलो तेव्हा मला 4-5 दिवस लाज वाटली. नंतर मला कळलं ना, लोक सांगतात आगरी लोक कामं करीत ते लाजतात. आगरी लोक सगळी कामं करतात, कामं करतात आमची लोक प्रत्येक याच्याच क्षेत्रात मेहनती आहेत. अजूनपर्यंत पैसा असून सुद्धा मेहनत करतात आमची लोक. प्रत्येक गावाला पैशाची कमी नाही. त्याच्याकडे पैसा कुठून कसा कधी येतो. कामं करायला कधी कोण लाजत नाही, कोणीच लाजत नाही. भीतीला चिपकत चाला. हे झोकं घेतान आमचं प्लेयर, झोकं घेतान. आंब्याचं झाड आहे ना का जांभलीचा? जांभलीच्या झाडाखाली झोका घेतात. रेकॉर्ड झाले, रेकॉर्ड. असा भीतीला चिटकत आहे. खाली नको बघू जास्त या साईडला. मग हा म्हणजे पकड शेट दे भीतीला. हवाना भेटतो तशा थंड बिअर पाहिजे. शाहरुख खान.
एक नंबर हवा सुटले, चटई आणून झोपायला गेलं, फटक्याला झोपून माणूस. AC पेक्षा थंड हवा. मजा मस्ती झाली, मजा मस्ती एकदम. पाठण सरळ हा खालचा जुनावाला आहे बांधकाम, हा वरचा नवीन वाला चालू आहे. बांधकाम चालू आहे किल्ल्याचा. पहारा देण्यासाठी बुरुजच होता, पण तो आता ढासळले. अख्खं फिरला, पण आमचे रायडिंग ग्रुपची पोरा थकले नाही. आईले होते होतं फिरूनच जावाचा, बघूनच जावाचा. जायला फिरून आता 2 मिनटं उतरत चालू करून. आमचा यो व्लॉग आहे, व्हॉइसवर टाकणार आहे. मगशी कचरा नाही रे, दारू. थोडी तरी शरम लाज वाटलं पाहिजे दारवा पिवाला. गड किल्ल्यांवर जरा तरी लाज कशी वाटत नाही. पवित्र स्थानानं पण तुम्ही अपवित्र करता येऊन, त्याच्यापेक्षा नकाच येऊ ना तुम्ही गड किल्ले पाहायला फिरायला. हे मेहरबानी करू नका. जर अशी घाण करत असणार ना गडावर तर येऊ नका. जे स्वराज्यप्रेमी महाराजांच्या प्रेमापोटी येतात ना, ते येत राहतील. पण तुम्ही उपकार करू नका येऊन, घाण करण्यासाठी येत असणार तर. असं ना घाण शिव्या येतात तोंडात बघितल्याबरोबर. निर्लज्ज साले. दरवाजावर काढू फोटो. 4 बाकी रेंजच नाही ते आहे ना. कोण रेला नाही ना. राहिले 14 जण राहिले. ती आली तर चांगली, नाही तर आम्ही गाडीवर निघू. अजय चल, कोणची वाट बघते. आता उतरतोय गडावरून. मस्त फिरलो, छान वाटलं. मस्त भारी, जाम भारी. हे बघा, हे हरामखोर बोलतायत की पुरी भाजीची ऑर्डर दिली आणि नंतर बोलतायत की खाली खायचंय आपल्याला. किती हरामीपणा आहे. माणसाने काय ट्रस्ट करावं की नाही यांच्या. पण सोस अजिबात नाही लागला. अख्खा किल्ला फिरलो ना, एवढी थंडी हवा होती किल्ल्यावर, जाम भारी वाटला. हा ना. आणि पावसाळ्यात जर आले ना तुम्ही तर खूप अजून छान भारी वाटेल. आणि हा काय करा, अशी काठी घेऊन येत जावा. आणि खालून जे वरी येतात त्यांना काठी द्या. आणि त्यांना सांगा की परत अजून जे खाली जातात आणि वरी येतात त्यांना काठी द्या. तर यांना काय होईल ना, हेल्प होईल. जय हो होणार. काय ते हेल्प होणार. सोशल काय, मला गरज नाही काठीची. सोशल काय बोलतात त्याला, Social work. सोशल वर्क. सॉरी, हा सोशल वर्क. ब्रो, मी आहे तुझ्यासोबत, टेन्शन नको घेऊ. मदत केली आपण पाहिजे. दोघं याने मला जास्त सपोर्ट केलाय आपण व्हिडिओ दोघं बनवण्यासाठी. YouTuber बनणार. हा. याच्यामुळे मी आणि बिंदास बनवतो व्हिडिओ. आमच्या दोघांच्या युट्यूब चॅनलला सेमच व्लॉग येणार आहे. हा. चला आता खाली उतरून डायरेक्ट गडाच्या खाली भेटू. बोल ना. बाय. एवढी भारी पायवाट टाकून आम्ही मगाशी इकडनं गेलेलो, या झाडा झुडपातून वाट काढत काढत सरळ रोड टाकून गेलो तिकडनं. एकदम झारकुटीतनं गेलेलो, पण मजा आली. मजा करत करत गेलो झाडातनं, रस्ता काढत काढत. भारी वाटला एकदम. आता जाम थंडी हवा सुटले. चला आता इकडनं निघतो. ते आमच्यासोबत एक भाऊ आहेत, त्यांचं तर नाव नाही माहिती. त्यांचं काहीतरी पर्सनल कॉल होता, घरी कॉल केला होता त्याने, म्हणून थांबलो होतो. बाकीचे सर्व पुढं गेले, मी त्यांना थांबलो होतो. आता मी अजयची ट्रॅम्प 400 घेतली चालवायला. मला एकदम आऊशी वाटतं गाडी, एकदम छोटी वाटतं. बसलोय तर चालवायला वेगळीच वाटते. हल्ली बसलोय तर एकदम असं वाटतं कुठली लहान गाडी घेतल्या हातात. टायगरची सॉरी टायगर, मिनी टायगरच आहे. टेक्स आपली ॲक्च्युअली टायगर ड्रीम बाईक आहे म्हणजे असं टायगर येतो तोंडात ना.
ती कशी जरा टायगरची फिलिंग देतो ना, एकदम हत्ती घेतल्यासारखं वाटतं हातात. RTX आत्ता बरोबर आला RTX तोंडात ना. RTX असा हत्ती घेतल्यासारखं वाटतं हातात. आपली RTX नंदी अजय चालवतो त्याला गाडी. आता जेवायला थांबल्यावर विचारू कशी वाटली तुला गाडी. काका, हो काका, चलावला हा ना. मित्र पुढे गेलेत ना, मी चिक्के घ्यायच्या दोन थांबलो. चला काढ काढ काढ. काढलं मला आता घ्यायची आहे ना एक नवीन हां हां बाईक, त्याच्यासाठी काढून ठेवतोय. तर थांबलो तर त्या डायमंड चिक्कीजवळ. म्हणजे एवढे काका चांगले आहेत ना ते. मी चिक्क्या घेतल्या, मला एक चिक्की एक्स्ट्रा दिली, शेंगदाणे चिक्की, म्हणजे मावा चिक्की येतो ना ती, त्याने अशीच दिली का जा घेऊन. पाणी पण देत होते, पाणी म्हणजे दिला प्यायला, पण बाटलीहून देत होते अख्खी. मी बोललो नका देऊ, बोला मित्र थांबलेत बोला पुढं जेवायला, तिथं बोला घेईन बोला. म्हणजे अशी चांगली माणसं आहेत. आपण स्वभाव चांगला ठेवला ना का आपल्याला चांगलीच माणसं भेटतात. हां, माझ्या नशिबात काही आलेत वाईट लोक असं नाही, पण जे मोजकेच मला भेटलेत ना रिस्पेक्ट देणारे, ते रिस्पेक्ट देतात मला. मी टाकले एक्सप्रेसवेला गाड्या, आता इकडनं खोपोलीला घुसेन. रस्सा त्याच्यापेक्षा चांगलं तर मी बनवलं. स्नॅप नाही काढत. आता 3:30 वाजता जेवायला थांबलोय. काय किरा धाब्यावर थांबलोय जेवायला आता खोपोलीमध्ये. भाई ते आपण थांबायला पाहिजे होता. मी जिथे थांबलो होतो ना ते हॉटेल भारी होतं. आगरी कोळी चिकन अंडी मागवले जेवायला आणि चपात्या भाकरी होत आहेत. चपाती तुम्ही बोलले पुढे चला, त्यांना बोलून घ्यायला पाहिजे होतं मागे आणि भाकरी पण आले. बच्चाव काय नाही भाकरी पण आली. मस्त जेवतो, थोडा आराम करतो आणि मी इकडनं निघतो. या जेवायला, चला बाय. मला आता जेवून झाला, सगळे टाइमपाससाठी बसले, सगळं रेडी. मोदी घुसल्या का अंगण, मोदी घुसल्या का अंगण. जाम पैसा वाला मी किती बोल. अरे चिपक दिले ना मग आता 200 कसले 30 दिले, म्हणजे तू किती टोटल देशील? तुला पोट भरून जेवलो. आता निघता अवतार अवतार आपला. पसारा केले आवरा पसारा आम्ही. कवरी टाटा केली ब तर यावी पण निघला. पण गेले गेल्या. आता हे पण जावाची तयारी आहे. चला भेटू नंतर. बाय बाय गाईस. नंतरच्या नेक्स्ट नाही रे, फाईट दिसली ना आपली, फाईट दिसली नाही. सोबत जाऊ विमान बघत. आता एककडनं आता निघतो. सर्व झाले, ज्याचा जो आता निघाला. वेगवेगळ्या दिशेने आलेले सर्व एकाच ठिकाणी कलंबुलेला. आता इकडनं परत वेगवेगळ्या दिशेने. गाडी कुठं आहे? चल, मी कॉल करतो तुला. तर आता इथं विटाव्याला थांबलो होतो.
सह्याद्री कस्टममध्ये कारण बाईकसाठी मला सेंटर स्टँड बनवायचं आहे. तर बाकीचे पोचले घरी, मी पण कधीच पोचलो असतं घरी, पण इथं बोला याच साईडला आलो आहे तर बोला याच्याजवळ थांबतो. मग तो बोलला आहे का टाईम असेल तो गाडी सोड. मग 6-7 दिवस त्याच्याजवळ सोडायला लागेल गाडी. मग तो R&D करेल, बनवेल, टेस्टिंग करेल आणि सांगेल. त्याला बरं व्यवस्थित बनवून दे म्हणजे जर्नीला कुठं त्रास नाही होणार. की याचा साईड स्टँड पण असं आहे ना, जागा व्यवस्थित बघून लावायला लागतो. गाडी पडेल का अशी भीती वाटतो लावल्यावर. मग कसं कशी जागाचं सेंटर स्टँड लावलं आहे ना गाडी पार्किंगला का टेन्शन नाही. फक्त कोणी उमली नाही केली पाहिजे बस. गाडीचा की पैसा वसूल आहे. आता त्या लावलेली किती लोकं आली गाडी बघायला, हे विचारपूस करते ती गाडी कशी आहे, कशी चालते, एव्हरेज काय देते, बाकी काही प्रॉब्लेम आहे का. आणवलं मला तर अजून काही प्रॉब्लेम नाही आला, गाडी एक नंबर आहे बोला. नमस्कार मित्रांनो, मी 7:30 वाजता घरी पोचलो. ॲक्च्युली लवकर पोचलो असतो घरी मी, पण मला ज्या बाईकला सेंटर स्टँड बनवायचं आहे ना, तर सह्याद्री कस्टम जवळ बोललो होतो मी विटाव्याला. तर त्याच्याजवळ बाईक बघू आता कधी सोडायला भेटेल तेव्हा सोडेन, मग तो सेंटर स्टँड बनवून देईल. तर मला तर वाटते 6 वाजेपर्यंत पोचलो असतो आरामात. 7:30ला आलो, सर्व घरी सुखरूप पोचले, मी पण सुखरूप पोचलो. खूप म्हणजे खूप मजा मस्ती आम्ही केली, हसत केलं, राईड केली. जिथे थांबलो तुम्ही चिक्कीवाले काका चिक्की ते एवढ्या घेतलेल्या आहे फक्त. हे त्यांनी परत हे 2 दिले असेच सगळं जा घेऊन. तर बघ ब्लॉग तर बनवलं आहे मी, व्हिडिओ आता पूर्ण एडिट करायला बसेन तेव्हा समजेल का व्लॉग कसा झाला आहे. भले चांगला नसेल झाला तरी मी अपलोड करेन, तर मग ते मेमरीज म्हणून टाकायला लागेलच. कारण की ते मित्र पण वाट बघतील. आंघोळ वगैरे करतो आहे कारण की थकलो आहे, आंघोळ करतो आहे, जेवतो आहे आणि जेवढा व्हिडिओ एडिट करायला जमेल तेवढा एडिट करेन आणि उद्या संध्याकाळ किंवा परवा सकाळपर्यंत अपलोड करेन व्हिडिओ. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ आजचा इथंच एंड करूया. गुड नाईट, स्वीट ड्रीम, बाय.